नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मागच्या भागापासून आपल्यासोबत प्रसिद्ध कवी आणि गझलकार विनायक कुलकर्णी आहेत. त्यांच्या कविता, त्यांच्या गझल आपण ऐकत आहोत. मूळचे जतचे असलेले विनायक कुलकर्णी इंग्रजी हा विषय शिकवतात आणि त्याबरोबरीनं आपलं साहित्य प्रेम जोपासतात. आजही ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचा हा कवितेचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या कविता, गझल ऐकणार आहोत. त्यांच्याशी बातचीत केली आहे मधुरा पुजारी यांनी. नमस्कार सर. नमस्कार. इंग्रजीमधून तुम्ही पदवी मिळवली होती, तर त्या निमित्तानं तुमचा इंग्रजी साहित्याचा खूप अभ्यास झालेला असेल, तर त्याचा उपयोग तुम्हाला या कविता लिहिताना होतो का, झाला का? हो होत असतो. कसा आहे, माझा विषय स्पेशल इंग्लिश असल्यामुळे एस.टी. कोलरिज, शेक्सपियर असे अनेक दिग्गजांच्या कविता वाचायला मिळाल्या, अभ्यासायला मिळाल्या. मला एम.ए.ला तर शेक्सपियर हा पेपरच होता एक सेपरेट, आणि निश्चितपणे त्याचा आम्हाला उपयोग झालेला आहे. आम्हाला असणारे शिक्षक हे खूप चांगले होते. आता मला 5वीपासून एम.ए.पर्यंत असणारे इंग्रजीचे शिक्षक लक्षात आहेत. आता आपल्याकडे सांगलीमध्ये अविनाश सप्रे सर आहेत, ते पण मला एम.ए.ला होते शिकवायला. मग आता ते साहित्याची आवड असणारे, माझ्या असं लक्षात आलेलं आहे, माझं निरीक्षण असं आहे की इंग्रजीचा प्राध्यापक, इंग्रजीचा शिक्षक जो असतो त्याला मराठी जास्त आवडतं, म्हणजे मराठी साहित्य जास्त आवडतं. अगदी आपले मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर हे सगळेजण इंग्रजीचेच प्राध्यापक होते की ज्यांनी मराठी साहित्यामध्ये भरपूर भर घातली. कुठल्याही पिढीवरती संस्कार करणारे हे शिक्षक असायचे. पण ते शिक्षक जेवढे चांगले तेवढेच ते कडक पण होते, आणि ते तसं वागायचे आणि दुसऱ्याला वागायला लावायचे. त्याच्यावरती एक कविता आहे मॅडम, मध्ये शाळेवरती एक कविता आहे, हरिभगिनी या वृत्तात एक कविता आहे, ऐकूया की. तुम्हाला सांगतो. हर एकाच्या शाळेमध्ये छमछमणारी छडी असे, हर एकाच्या शाळेमध्ये छमछमणारी छडी असे, संस्काराच्या इस्त्रीमधली गणवेशाला घडी असे. कुणास ठाऊक मॅगी सॅगी लाड जिभेचा नसेमुळी, कुठला बर्गर कसला पिझ्झा सुंट साखरी वडी असे. गुरुजनांची शिकवण केवळ यशशिखराची शिडी असे, आणि वर्णवंश हा भेद विसरून खेळामध्ये गडी असे. गावोगावी असेच सारे वितुष्टतेला वाव नसे, संकट समयी प्रत्येकाच्या उडी असे. प्रत्येकाच्या वेळेला पिढीच होती शिस्तप्रियती, बेशिस्तीची दडी असे, आणि अंधाराची येता चाहूल दरवाजाला कडी असे. एकच होते कुटुंब सारे वादावादी कधी नसे, नात्यांच्या प्रेमळ धाग्यांची लपेटलेली लढी असे. ही अशी आपल्याकडे होती. अजूनही ग्रामीण भागामध्ये आहे, अजूनही शहरामध्ये काही भागामध्ये अशी जी काही छोटी छोटी शहरं आहेत त्यामध्ये सुद्धा अजून एकमेकांना धरून राहणारी माणसं, आणि तुम्ही कवितेत वर्णन केलेले तसे आहेत. तुमच्या कवितांमध्ये जी प्रतीकं येत आहेत, छोटी छोटी आहेत ती, पण ती आपल्या रोजच्या आयुष्यातली दिसणारी प्रतीकं आहेत. म्हणजे आता ह्याच्यात सुंठवडीची तुम्ही उल्लेख केलात, तर ही प्रतीकांची निवड कशी करतात? तो एक गझलांच्या मधून आलेला असेल. म्हणजे माझ्या वाचनात आलेल्या ज्या गझला होत्या, गझल सूर्य, सुरेश भट यांनी प्रतीकं खूप छान छान वापरलेले आहेत. मग ते प्रतीकं ते तुम्ही म्हणताना जे वापरलेले हे आपल्या वाचनामधून आपल्याला, पण जे बोलीभाषेमध्ये जे आपल्याला शब्द माहीत आहेत ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. आणि हे जे तुम्ही म्हटलं ही गझलेंच्या वाचनातून प्रतीकांची पेरणी माझ्या डोक्यामध्ये झालेली असं मला वाटतं. तुमच्या गझल पण खूप प्रसिद्ध आहेत. तुम्ही गझल हा प्रकार अति छान लिहिता. हे गझल लेखन कसं सुरू झालं, त्याच्याकडे कसं काय वळलात बरं तुम्ही? कविता ही एकाच विषयावर आपण लिहितो शक्यतो, पण गझलमध्ये तसं होत नाही. गझलेमध्ये एक कविता एका शेरामध्ये असते. म्हणजे पहिल्या 2 ओळी जर तुम्ही घेतल्या तर किमान 5 शेर लागतात. 2 ओळींचा एक शेर, असे 5 शेर किमान लागतील, तर तेव्हा तुमची गझल पूर्ण होते. म्हणजे 5 शेर जर असतील तर त्या 5 कविता आहेत. आणि उला म्हणजे पहिल्या ओळीमध्ये प्रस्तावना आणि दुसऱ्या ओळीमध्ये समारोप असा तो करावा लागतो. त्याला कलाटणी द्यावी लागते. कारण असं आहे की सहज शब्द पाहिजे त्याच्यात. सहज म्हणजे सुलभ असले पाहिजे. सुलभ म्हणजे लगेच समजणारे असले पाहिजेत. आता तुम्हाला एक उदाहरणार्थ मी एक सांगतो. गंध ओला मोगऱ्याचा तू जरा देऊन जा, गंध ओला मोगऱ्याचा तू जरा देऊन जा, आज पुन्हा सांजवेळी तू जरा भेटून जा. काल नाही वाटला तेजाळलेला चंद्रही,
काल नाही वाटला ते जाळलेला चंद्रही, आसमंती तेज तोडे तू जरा ठेवून जा. का जमाना राहिला सारा विरोधी आपल्या, का जमाना राहिला सारा विरोधी आपल्या, साधन आला ध्येय आता तू जरा पेटून जा. दुःख सारे काळजाचे घालवूया ये तुझे, दुःख सारे काळजाचे घालवूया ये तुझे, सौख्य माझ्या वाटणीचे तू जरा घेऊन जा. आणि गंध ओला मोगऱ्याचा तू जरा देऊन जा. पहिला गझल संग्रह गंध ओला मोगऱ्याचा हा 2022ला प्रकाशित केला होता. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की पलूस साहित्य परिषदेने याला कवी सुधांशू या साहित्य पुरस्कार याला दिलेला होता. गझलचे विषय तसे बघितले आपण पूर्वीपासून तर थोडंसं काही वेळा ते वेदना सांगणारी कविता असं एक असतं. तर तुम्ही जे विषय निवडलेत गझलसाठी ते कशा प्रकारे निवडले होते? एकतर प्रेम आणि विरह आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये असो किंवा कल्पनेतला असो, प्रसंगानुसार तो विषय आपोआप डोक्यामध्ये येईल, कधी कधी कल्पना करून घेता येईल. गझल हा जो प्रकार आहे त्यामध्ये वेगवेगळे विषय एकाच गझलमध्ये लिहिले जातात. मग त्याच्या वेगवेगळ्या कविता होऊ शकत असताना ते एकच गझल लिहिण्यामागं काय उद्देश असतो? कसं आहे मॅडम की तो खयाल असतो. म्हणजे जो एका वृत्तामध्ये जर आपल्याला गझल सुचली असेल तर आपण 5 वेगवेगळ्या शेरामध्ये 5 वेगवेगळे विषय टाकू शकतो. पण कधी कधी असं होते की एकाच विषयावरती पण गझल होते, त्याला मुसलसल गझल असं आपण म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ राजकारणामध्ये असेल, मी समाजकारणाचे विषयसुद्धा घेतलेले आहेत. प्रेमाचा तर आहेच आहे, म्हणजे तो गझलेचा सुरुवातीचा काळ हा असाच होता, आवडता विषय. आता या गझलेमध्ये बघा, हर एक माझा मतला येते गाजत आहे, हर एक माझा मतला येते गाजत आहे, माझे गाणे जगात साऱ्या वाजत आहे. काही बाही जरी वेगळे बोलत असलो, ऐकून भाषण माझा चेला माजत आहे. कधी लावतो हिशोब माझ्या कर्तव्याचा, कशी लेखणी लिहावयाला लाजत आहे. आणि जरी जाहलो म्हातारा मी चिंता नाही, भल्या भल्यांना अजून पाणी पाजत आहे. आणि नवा तवा तर नाही काहीही कामाचा, जुन्या तवावर शिळी चपाती भाजत आहे. म्हणजे विषयाचं बंधन इथं राहू शकत. आणि ह्याच्यामध्ये अशी गंमत आहे की तुम्ही एकदा गझलमध्ये जर लिहायला लागला तर शक्यतो माणूस परत कवितेकडे येत नाही, कारण तो 1-2 ओळीमध्ये त्याला जे सांगायचं ते सांगून जातो. तर मी मुद्दामून आवर्जून कधी कधी थांबवतो. कवितांचा ओघ जर वाढत असेल तर मध्ये थांबवतो आणि गझलकडे येतो, आणि गझलांचा सारखा चालू झाला असेल तर थांबून परत मी कवितेकडे येतो. तुमचा आवडता प्रकार गझल आहे हे दिसतं आहे. तुम्हाला स्वतःला काय वाटतं की तुमच्यावर आणखीन कुणाचे संस्कार आहेत? आणखीन संस्कार म्हणले तर सुधाकर इनामदार जर जे आहेत यांच्या मी गझला वाचलेल्या आहेत. डॉक्टर स्नेहल कुलकर्णी गारगोटीच्या वैद्यकीय अधिकारी आहेत. सुंदर तरलता ज्यामध्ये असते. आणि होतंय कसं, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असला तर तुमचं प्रेझेंटेशन दुसऱ्यासमोर थोडंसं ठेवायला लागतं आहे. म्हणजे इनामदार सरांना दाखवतो, विजय जोशी सर आहे डोंबिवलीचे, त्यांना मी दाखवतो. तुम्हाला स्वतःला आवडणारी तुमची एखादी गझल आता ऐकूया ना. तुझे काय जाते असे पाहण्याला, मला लागते ना इथे जागण्याला. तुझे काय जाते असे पाहण्याला, मला लागते ना इथे जागण्याला. कधी हो कधी ना कसे ओळखावे, कुठे भान आहे तुझ्या वागण्याला. तुझे काय जाते कसा आवरू मी माझ्या मनाला. खुळे लागले हे झुरू लागण्याला. कळे ना असे काय झाले, कसे वेळ हे आज
मला बांधण्याला तुझे काय जाते, तुझ्या अंतरीचा सखा मीच आहे, विचारून घे तू तुझ्या काळजाला, कशाला उगा नकोचा बहाना, तुला काय झाले वृथाला जण्याला, तुझे काय जाते असे पाहण्याला. वा, अशा सादरीकरणामुळं साहित्य संमेलनात सुद्धा कवितांना दाद मिळते आणि आवडतात कविता लोकांना. तुमचा हा साहित्य संमेलनांचा अनुभव कसा आहे? 1996 पहिल्यांदा मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गेलो. नंतर माझ्या परत जेव्हा सुरुवात झाली लिहायची, तेव्हा वर्ध्याच्या 96वं जे काही संमेलन झालं त्याच्यामध्ये सुद्धा मी गेलो होतो. आणि सादरीकरण करत असताना काय असतं गंमत, की तुम्ही जर गेय सादर करायला लागला ना तर एखादी वृत्तातली चूक खपून जाते, असं माझं एक मत आहे. खपून जाते याचा अर्थ असा आहे की जर म्हणायला अडचण होत असेल तर थोडासा बदल त्याच्यामध्ये करावा लागतो. पण असं आहे की ज्या वेळेला आपण गेय सादर करतो, जर कविता वाचून सादर केल्यानंतर आपल्याला आणि दुसऱ्याला आनंद मिळतो, त्याच्यापेक्षा थोडा जास्त आनंद गेय सादरीकरण करत असताना स्वतःला मिळतो आणि स्वतःच्यापेक्षा दुसऱ्याला सुद्धा मिळतो. ह्या साहित्य संमेलनांमध्ये आपल्याला इतरांच्याही कविता ऐकायला मिळत असतात, वेगवेगळ्या विषयांवरच्या, वेगवेगळ्या पद्धतीवरच्या. म्हणजे तुमची जशी एखाद्या वृत्तात बद्ध आहे तशा इतरही प्रकारच्या कविता आहेत, मुक्त छंदातल्या कविता. तर या सगळ्याचा परिणाम आपल्या विचारांवर, त्यानंतरच्या निर्मितीवर होतो का, साहित्य निर्मितीवर? नक्की होतो. एखादी अशी कविता असते, कवी हा नवीन लिहिणारा असू दे किंवा प्रस्थापित असं म्हणू आपण, असं काय नसतंय त्याच्यामध्ये. आत्ता आलेला एखादा नवीन कवीसुद्धा मुक्त छंदामध्ये सुंदर प्रकारे कविता तो लिहू शकतो, त्याच्यामधून समाजाला संदेश देऊ शकतो. या सगळ्याचा परिणाम जेव्हा आपण पुढची निर्मिती करणार असतो तेव्हा नक्कीच होत असतो. कारण कसं असते की एखादी जर कविता आपल्याला आवडली असेल ना तर ती संपूर्ण कविता नाही तर निदान त्यातल्या 4 ओळी तर आपल्या डोक्यामध्ये मजा फिरत असतात. मग त्याच्यापासून दुसरी निर्मिती करायला त्याच्यामधून उत्तेजना, प्रोत्साहन मिळू शकतं, प्रेरणा मिळते त्यामधून. सगळ्यात अवघड प्रकार कविता लिहिण्याचा मला जो वाटतोय तो मुक्त छंद आहे. मुक्त छंदामध्ये थांबायचं कुठं आहे ओळींच्या मध्ये, आणि त्या शेवटच्या 2 ओळीमध्ये किंवा शेवटच्या ओळीमध्ये त्याला काहीतरी एक उकल अशी करायची असते की संदेश द्यायचा असतोय. या सगळ्यांचा परिणाम पुढच्या कवितेच्या निर्मितीला किंवा गझल करायच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येत असतात. फक्त त्याला काय आहे की आपले कान शाबूत ठेवायला लागतात, कॅप्चर करायला. ते स्वीकारण्याची तयारी सुद्धा पाहिजे. नक्की. आता आपण अगदी आपल्या मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे चाललेलो आहोत. तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार या निमित्तानं मिळालेले आहेत या कविता लेखनामुळे, त्याविषयी काय सांग? आता माझा जो काही पहिला कविता संग्रह होता तर त्याला 3 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. आणि आता हा 4था की जो आता कविवर्य केशव सूत यांच्या नावाचा जो जाहीर झाला तो, आणि गंधवला मोगऱ्याचा हा 2रा गझल संग्रह जो होता त्याला 5 पुरस्कार मिळाले आहेत. आणि याच्यात कवी सुधांशू या नावाचा 1 पुरस्कार आहे आणि तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि पुरस्काराचा कसा आहे की काही ठिकाणी तुमचा संग्रह पाठवायचा असतो आणि पुरस्कार मिळतात, काही ठिकाणी तुमचा संग्रह न पाठवता पुरस्कार मिळतात, आणि म्हणून हा पुरस्कार मला जास्त महत्त्वाचा वाटतं आहे. आणि दुसरी गोष्ट मला मी एक अशी सांगतो की तिळगंगा साहित्य रंगपरिवार पेठ आपल्या इस्लामपूरमधला, त्याच्यातर्फे मी माझ्याकडून 3 पुरस्कार माझ्या वडिलांच्या नावाने ठेवलेले आहेत. म्हणजे एक कथासंग्रहासाठी, एक कादंबरीसाठी आणि एक कवितेसाठी. आणि माझं जत हे गाव आहे आणि जतमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी 2 वर्ष झाली असा प्रयत्न करतो की कवी संमेलन भरवतो. आणि अंबिका नवरात्रोत्सव मंडळ जत वाचनालय जत आणि शब्द गंधर्व साहित्य परिवार असं आम्ही 3 मिळून तिथे साहित्य संमेलन घेतो. आणि 2 पुरस्कार तिथं मी ठेवलेले आहेत. एक गझलसाठी आहे आणि दुसरा आहे तो संत साहित्य. या पुरस्कारांमुळे जशी तुम्हाला प्रेरणा मिळते तशीच प्रेरणा इतरांना मिळावी म्हणून सुद्धा तुमचा हा जो उपक्रम आहे पुरस्कार देण्याचा तो खूप महत्त्वाचा आहे. कार्यक्रमाचा शेवट करताना, आपल्या मुलाखतीचा शेवट करताना आपण तुमच्याच कवितेनं करूया. कोणती कविता ऐकूया? एक गझल मी गाऊन सादर करतो. आनंद कंद या वृत्तात आहे. काही तर अशी
एका हिंदी चित्रपटाच्या गीतावरनं हा चाल मला सुचते. कधी कधी असं होतं की लिहिताना चाल सुचत नाही, लिहून पूर्ण झालं आणि ते एखादं जर गाणं लागलं असेल तर मला असं समजतं की त्या वृत्तात तेच आहे. या धुंद पावसाला बोलू नकोस काही, या धुंद पावसाला बोलू नकोस काही, हा राज भेटण्याचा खोलू नकोस काही, या धुंद पावसाला बोलू नकोस काही. निथळून जात आहे गालावरून मोती, निथळून जात आहे गालावरून मोती, लावून हात त्यांना सोलू नकोस काही, या धुंद पावसाला बोलू नकोस काही. झटकू नको बटाया मज ये तसे शहारा, झटकू नको बटाया मज ये तसे शहारा, घसरेल पाय माझा डोलू नकोस काही, या धुंद पावसाला बोलू नकोस काही. आज तुम्ही साहित्य सौरभ या कार्यक्रमासाठी आकाशवाणी सांगलीत आलात. तुमच्या छान कविता आम्हाला ऐकवल्यात, छान गप्पा मारल्यात. या सगळ्याबद्दल आकाशवाणी सांगलीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे आपले मनःपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कवी विनायक कुलकर्णी यांच्या कविता, गझल आपण ऐकल्या. बराय तर श्रोते हो, याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.